बोला, तुमचे अनुभव सांगा. तुम्ही एकटीच निघाला का घरातून? नातेवाईक पण होते का? मी घरातून एकटीच निघाले. हां आमच्या सासूबाई पण म्हणत होत्या मला, तू एकटीच चालली का? हां म्हणलं हो, मी एकटीच चाललेली आहे. मग या भागातून कोण नाही का? म्हणलं आता मला तर आत्ता तर कुणी नाही भेटलेलं, पण आता रस्त्याला लागल्यावर काय माहित नाही म्हणलं मला हां कोण भेटते कोण नाही ते. हं, मग सीतावनामध्ये मला 12 जण भेटले आमच्या तिकडचे. हं. कारले महाराज मेन म्हणजे असं की कारले महाराजांचं मी प्रवचन कीर्तन वगैरे प्रवचन ऐकते, पण माझ्या वाट्यावर बसून घरात ऐकते. हां पण साक्षात मला तिथं भेट झाली सीतावनामध्ये. किती छान वाटलं किती असेल छान ना? वाटलं, म्हणजे की खूप आनंद झाला असेल. संतांना आपल्याला भेटायला जायला वेळ घरी मिळत नाही, हो, पण इथं मैयाच्या किनाऱ्यावरती आपल्याला ते भेटले म्हणल्यावर किती तुम्ही आनंद नशिबवान आहात झाला. खूप. नशिबान, हो नशिबान म्हणायला पाहिजे. ताई, तुमचा काय अनुभव? आमचा अनुभव, आम्ही तर पायी चालताना 2 मिनिटात सांगा. खूप म्हणजे असा आनंद वाटतो माणसाला. हिरवीगार शेत, लोक इथली इतकी प्रेमळ आहे. लोक खूप चांगले आहेत ना? खूप म्हणजे क्षणोक्षणाला म्हणजे आपल्या इकडची आठवण होणं सुद्धा शक्य नाही या हां, हां, रस्त्यावर. हां. आपलं घर कुठे काय कुठे, आपण त्या मैयाच्या सगळं विसरून एका जातो. परिक्रमेमध्ये सगळं विसर पडतो आपल्याला. हां. आणि त्या याच्यामध्ये आपण कसं चालतो, पाय दुखतात, काय होतं, साऱ्याचा विसर पडतो आपल्याला. हां. रात्री झोपलं की सकाळी परत सकाळी फ्रेश होतो परत आपण. फ्रेश बरोबर आहे. आपण चालू हां. लागतो. आणि हाच संध्याकाळी खरा वाटतं आनंद उद्या आहे. सकाळी मी चालते का नाही हां. वाटतंय. आपल्याला सकाळी वाटतं आता मी चालणारच नाही, आता हां. लई पाय दुखतात, थकले. पण सकाळ उठलं, स्नान केलं की फ्रेश फ्रेश होतो. येते, एकदम फ्रेश होतं माणूस. हां. काय हे किमया आहे मैयाची. मैयात जाणो काय मैयाच आपल्याला घेऊन हां. जाते. पण हो. खूप आनंदमय वातावरण आहे. इथले हां. लोक वगैरे सगळे प्रेमळ आहे, आनंदमय. असा दिवस जातो समजत सुद्धा तुमचं नाव नाही. काय? माझं नाव मंदाकिनी सोनवणे आहे. मी आळ्या फाट्याची आहे. आळेफाटीची जात का? हां. हां जुन्नर तालुका आमचा. हां. छान वाटलं बाकी काय? तुमच्याशी बोलून. हां. मस्त वाटलं. अजून काय अनुभव आहेत तुमचे? माझ्या या भागात आणखीन एक अजून अनुभव असा आहे की या भागात कचरा कुंडी वगैरे जास्त दिसत नाहीये. हां. आपल्या भागात जास्त कचरा कुंडी दिसते. हां. आपल्या भागातच नाही तर पंढरपूरमध्ये पण नर्मदे. इतकी कचरा कुंडी दिसतीये हां की जुने जे पडके वाढ आहेत त्याच्यावर सगळ्या बाटल्या पडल्या. हां हां तसं इथं कुठं दिसून येत नाही म्हणजे. नाही ना? खूप हां. सुंदर वातावरण आहे. छान वाटलं. हे असलं काही हां. हां. मांस मच्छी असलं काही दिसत नाही इकडे. हां. नाही, तो प्रकारच नाहीये. मांसाहार पण दिसत नाही. हो. नाही. आणि मेन म्हणजे आणखीन एक मुद्दा आहे की अहो, गुजरात नाही तर ते मांस मच्छी आणि दारू बंदच आहे. हा. बंदी आहे त्याला. कुठं तो मला दुकान दिसणार आहे दारूचं वगैरे. आणखीन एक अजून असा मुद्दा दिसतोय की कुठल्या आश्रमात गेल्यावरती असं गुटखा गोवा खाल्लेला कोणी दिसत नाहीये. हम्म. आपल्या भागात कुठेही चालताना ते दिसतच निदर्शनातच हां. येतो सगळ्या रस्त्यात. तर इथं कुठं दिसत नाही. तिथं प्रमाण आहे पण आपल्या परिक्रमेमध्ये नाहीये. खातात भरपूर, हां. पण प्रमाण कमी हां. आहे इकडं म्हणजे. नाही, इकडे खूप- परिक्रमामधले लोक खात नाहीत. अजून काय? इकडे किनारी काय झालं? नर्मदे हार. हार. नर्मदे नर्मदे हार. नर्मदे हार.